इकडे दिल्लीमध्ये विजयोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचा हा गाड्यांचा वाहनांचा ताफा या ठिकाणी आपल्याला दिसतोय। नरेंद्र मोदी यानंतर काही वेळात गाडीमधून उतरून पायी निघालेले आहेत भाजप कार्यालयाकडे, असं चित्र दिसतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपचे समर्थक आहेत आणि त्या सगळ्यांना अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पायीच निघालेले आहेत भाजप कार्यालयाकडे। उत्तर प्रदेशातल्या ऐतिहासिक विजयानंतर भाजपचं हे विजयाचं सेलिब्रेशन आज दिल्लीत सुरू आहे। एक वेगळाच नूर पाहायला मिळतोय ते भाजप कार्यकर्त्यांमध्ये। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रशांत, जल्लोषाचं वातावरण असेल आज दिल्लीमध्ये? नम्रता, खरं तर उत्तर प्रदेशमधला दिग्विजय स्थापन केल्यानंतर भाजपचं जे दिल्लीतलं मुख्यालय आहे त्या ठिकाणी आता सगळं वातावरण जे आहे ते भगवामय झालेलं आहे। मोठमोठ्याने सगळे कार्यकर्ते मोदींच्या घोषणा देत आहेत आणि पुन्हा एकदा एक 300 मीटरचा रोड शो या ठिकाणी होणार आहे पंतप्रधानांचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चालत या ठिकाणी भाजप मुख्यालयामध्ये पोहोचणार आहेत। त्यानंतर पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग होणार आहे आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांना संबोधित देखील करणार आहेत। साहजिकच 5 राज्यांच्या या निकालानंतर एक मोठ्या प्रकारचा उत्साह, एक जोश सगळ्या भाजप कार्यालयामध्ये कार्यकर्त्यामध्ये दिसतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय संबोधणार, काय संदेश देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रशांत, या 5 राज्यांच्या निवडणुका होत्या आणि 4-1 असा विजय आपण भाजपच्या पारड्यात पडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। यापैकी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड हे तर भाजपचेच झालेत, मात्र गोवा आणि मणिपूर या ठिकाणी सत्ता स्थापनेच्या दृष्टीने ज्या काही हालचाली सुरू आहेत त्याबद्दल काही अपडेट्स? नम्रता, खरं तर केंद्रात भाजपचं सरकार असल्यामुळं त्या ठिकाणी राज्यांना हस्तगत करायची, त्या ठिकाणी देखील त्यांची तयारी जोरदार चालू झालेली आहे। गोव्यामध्ये भाजपला खरं तर 13 जागा मिळालेल्या आहेत आणि काँग्रेसला 17, 4 जागांचा फरक आहे। मात्र केंद्रामध्ये भाजपचं सरकार असल्याने जे छोटे पक्ष आहेत ते भाजपसोबत जायला उत्सुक आहेत। शिवाय भाजपनं मनोहर पर्रिकर यांचा चेहरा पुढे केलेला आहे। हा अतिशय सर्वसमावेशक असा चेहरा आणि जर कसरतीत आघाडीचं सरकार चालवण्याची कसरत करावी लागली तर अशा पर्रिकर यांच्याशिवाय योग्य नेता असू शकत नाही आणि म्हणून त्यांना दिल्लीवरून पुन्हा एकदा गोव्यात पाठवण्याची तयारी सुरू झालेली आहे। अर्थात पर्रिकर यांच्यासाठी देखील गोवा हे पहिलं प्रेम राहिलेलं आहे। म्हणजे दिल्लीत संरक्षण मंत्रालयाचा कारभार सांभाळताना देखील गोव्यावर काही प्रेम कमी झालेलं नव्हतं। त्यामुळं ते दिल्लीत गेले तर संरक्षण मंत्री कोण असणार याची देखील चर्चा राजधानीमध्ये सुरू झालेली आहे। प्रशांत, या दृश्यांमध्ये आता आपल्याला दिसतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी या जी सभा होणार आहे, ज्या ठिकाणी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे त्या दिशेने येतात आणि अक्षरशः चहूबाजूने फुलांचा वर्षाव त्यांच्यावरती होतोय। कसं वातावरण या ठिकाणी आहे? भारलेलं वातावरण असेल अक्षरशः। नक्कीच नम्रता, या ठिकाणी संपूर्ण म्हणजे ज्या अशोकावरती भाजपचं मुख्यालय आहे जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर परिसर जो आहे तो पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या गर्दीने व्यापलेला आहे आणि केवळ दिल्लीत नसते तर तर काही तांत्रिक अडचणींमुळे प्रशांत कदम यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घोषणा जोरजोरात आहेत, फटाक्यांचा आवाज आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अर्धप्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केलेला आहे। नुकतंच त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मोठा उत्साह या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। मोदींनी कार्यकर्त्यांना अभिवादन करत पायी चालत येणं, या समारंभाच्या ठिकाणी पायी चालत येणं पसंत केलं होतं आणि अक्षरशः चहूबाजूनी त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव होत होता। जे 4 राज्यांमध्ये विजय भाजपला मिळालेला आहे त्या सगळ्याचा उत्साह या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अगदी ओसंडून वाहताना दिसतोय। ज्येष्ठ केंद्रीय मंत्री सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत। केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंग, त्याचप्रमाणे भाजपाध्यक्ष अमित शहा हे सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच वेळात या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमा झालेली आहे।
आणि चारही राज्यांमधल्या विशेषतः उत्तर प्रदेशमधल्या विजयोत्सवानंतर आता पंतप्रधान काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। 4 राज्यांमध्ये भाजपला जे काही अभूतपूर्व यश मिळालेलं आहे त्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। विशेषतः उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या विजयाचं श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जातं, कारण निवडणुकांच्या काळात अक्षरशः त्या ठिकाणी ते ठाण मांडून बसलेले होते। त्यांच्या वेगवान सभा या ठिकाणी होत होत्या आणि अगदी तळागाळापासून या ठिकाणच्या जनता आणि प्रचार त्यांनी पिंजून काढलेला होता, हा भाग पिंजून काढलेला होता आणि प्रचार ज्या पद्धतीने केलेला होता त्याचीच प्रचिती या निकालानंतरचे जे आकडे आहेत त्यामध्ये दिसून आलेली आहे। 350 जवळपास भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या आहेत जागा आणि त्यामुळे या ठिकाणी भाजप बहुमतात आहे, संपूर्ण बहुमतात आहे आणि आता उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता या ठिकाणी येईल। उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होईल याची घोषणा अगदी काही काळात होईलच। त्याचप्रमाणे उत्तराखंडमध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता भाजपने उलथवून टाकलेली आणि या सगळ्या विजयानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिल्लीच्या भाजप कार्यालयामध्ये सत्कार आयोजित करण्यात आला।